इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति पदनं चपलं चित्तं दुरखं दुनिवार्यं उजुं करोति मेधावी उसक्कारो वते जनं दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुविख्यात परम बौद्ध धम्म तथागताच्या सुविख्यात सद्धम्माचा प्रचार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बुद्ध धम्म संघ ही तीनही रत्न ज्या विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला आम्हाला मिळाले ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना सर्वप्रथम त्रिबार अभिवादन करतो। वर्षावास धम्मपर्वामध्ये सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हडको यनबारा औरंगाबाद या ठिकाणी दररोज नित्यनियमाने सुरू असलेल्या धम्मसंस्काराप्रसंगी उपस्थित आपण सर्व सज्जन सद्गृहस्थ उपासक आणि उपासिकांनो आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री। उपस्थित सज्जन हो, आज आपण एका अरहत भिक्खुनीची जीवनकथा अभ्यासणार आहोत। ही भिक्खुनी राजगृहाची होती आणि राजगृहामध्ये वास्तव्याला असताना एका राजाच्या पत्नीची अत्यंत जवळची अशी सखी होती, मैत्रीण होती। आता राजगृहाचा राजा कोण? राजा बिंबिसाराच्या पत्नीचं नाव खेमा म्हणजे क्षमा। आणि राजगृहामध्ये राजा बिंबिसाराच्या राज्यामध्ये वास्तव्याला असणारी ही विजया नावाची एक भिक्खुनी आहे। आपल्यामध्ये सुद्धा एक विजयाताई आहेत, है ना? तर विजया नावाची ही भिक्खुनी कशा पद्धतीनं आपल्या सर्वस्वाचा त्याग करून भिक्खुनी संघामध्ये संमिलित झाली आणि तिने कुठल्या आधारावरती, कुठल्या धम्माचा अभ्यास केल्यानंतर, कुठल्या धम्मस्कंदांच्या आधारावरती तिने अरहतपद मिळवलं, तर ही अत्यंत सुंदर आणि सत्य धम्मकथा आज आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। राजगृहातील एका नामवंत कुलामध्ये अशा एका श्रद्धावान शील संपन्न परिवारामध्ये विजयाचा जन्म झाला। विजयाचा जन्म झाला अर्थात येणाऱ्या काळात भिक्खुनी संघाची जी काही प्रचार प्रसाराची मोहीम होती ती अरहंत भिक्खुनी विजया यांनी मरेपर्यंत बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला। या घरामध्ये सर्वच परिवारातले सदस्य हे सद्वर्तनी होते, शिलाचारी होते, धम्मचारी होते, दयावंत होते आणि सद्गुणी सुद्धा होते। मुख्य म्हणजेच ते तथागत सम्यक संबुद्धांच्या धम्मावरती आघाताची श्रद्धाभाव ठेवणारे लोक होते। आता एवढ्या सगळ्या गुणवत्तेनं परिपूर्ण असलेल्या परिवारामध्ये जे काही लेकरं जन्माला येतील तर ते लेकरं सुद्धा तशीच गुणवान असतात, शीलवान असतात, करुणावान असतात, दयावान असतात, मैत्रीवान असतात। विशेष म्हणजे ते धम्मधर धम्मवान असतात। अशा एका सुंदर आणि धम्मधर परिवारामध्ये त्यावेळेस त्या काळी विजयाचा जन्म झाला। ही विजया अत्यंत देखणी आणि सुंदर होती आणि म्हणून या विजयासाठी अनेक तिच्या घरी
तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी अनेक लोक यायचे, पण तिने काही लग्न केलं नव्हतं. का लग्न केलं नाही? तर कारण ती क्षमाची मैत्रीण होती. क्षमा कोण होती? खेमा ही बिंबिसाराची पत्नी होती. पण ती खेमा कशी भिक्खुनी झाली त्याविषयी तुम्हाला मी सांगितलेलं आहे सविस्तर. या विजयापेक्षा सुद्धा क्षमा खूप सुंदर होती. बौद्ध धर्माचा जेव्हा आपण इतिहास पाहतो ना, तर दोन नावं अतिशय आदराने घेतले जातात. एक नाव आहे आम्रपालीचं आणि दुसरं नाव आहे खेमाचं. आम्रपालीला जसा रूपाचा गर्व होता ना, तसा ज्या क्षमाला सुद्धा रूपाचा गर्व होता. बघा, खेमाला रूपवान असल्या कारणानेच राजा बिंबिसाराची तिला पत्नी होता आलं होतं. त्या काळचे राजे महाराजे राज्यामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये सगळ्यात सुंदर जी युवती असेल तिच्यासोबत ते लग्न करायची है ना. आणि म्हणून राजा बिंबिसाराची पत्नी ही खेमा त्यामुळेच झाली होती कारण ती त्या परिसरातील सर्वात लावण्यवती आणि सुंदर अशी स्त्री युवती होती. इकडे आम्रपालीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आम्रपाली वैशाली या ठिकाणी जन्माला आल्या कारणाने ती तिच्या आईनं अगदी नवजात जन्माला आलेलं ते बाळ है ना आम्रवरात नेऊन टाकून दिलं होतं वैशालीच्या. आणि नंतर मग तिथल्या एका माळ्यानं तिचं संगोपन केलं. पण जशी जशी ती मोठी होऊ लागली तशी तशी ती अतिशय कमी वयापासूनच खूप सुंदर दिसायची. आणि जेव्हा ती तरुण झाली ना, तर वैशालीमध्ये युद्धाचा प्रसंग आला होता. तिला पाहिल्यानंतर राजे राजवाडे राजपुत्र असे म्हणायचे की आता हीच बायको पाहिजे, हीच बायको पाहिजे. म्हणून राजेच्या राजे एकमेकावर चढाई करायचे, युद्ध करायचे राजेच्या राजे. आणि कोणामध्येही भांडणं होऊ नये, कलह होऊ नये. त्यामुळे ती वयात आल्यानंतर तेथील लिच्छवी लोकांनी असं ठरवलं की हिचं लग्न कोणा एकासोबत करायचंच नाही. हिचं लग्न कोणा एकासोबत करायचंच नाही, कारण हिचं लग्न जर कोणा एकासोबत केलं तर इथं युद्ध होईल आणि युद्धात विनाकारण लोक मारले जातील. की हिला काय करायचं तर नगरवधू राजवधू नगरवधू म्हणून हिला राज्यामध्ये ठेवायचं. बघा, म्हणजे इकडे राजगृहामध्ये क्षमा ही सुंदर असल्यामुळे हिला फार उशिरा बुद्ध धम्म समजला. कारण राजगृहात तथागत सम्यक संबुद्ध आल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध रूपाविषयी जे काही शिकवायचे, शरीराविषयी जे काही शिकवायचे ही सुंदर होती. हिला असं वाटायचं की बुद्ध माझी टिंगल करतात है ना. क्षमाला वाटायचं बुद्ध माझी टिंगल करतात, माझी आवेलना करतात, म्हणून ती काय जायची नाही. पण नंतर बुद्धानी मग एक दिवस असा आला तिच्या पुण्यकर्मामुळे तथागत सम्यक संबुद्ध आपल्यामध्ये असलेल्या अनेक अशा विद्याच्या माध्यमातून असं एक रूप तयार केलं ते तिच्याहीपेक्षा सुंदर होतं. आणि मग ते सगळं चित्र तुम्हाला माहित आहे. आणि मग ते पाहिल्यानंतर तिच्या मनातला जो काही गर्व होता तो गर्व हरण झाला आणि नंतर ती भिक्खुनी झाली. इकडे आम्रपालीच्याही बाबतीत रूपामुळे तिला नगरवधू व्हावं लागलं. पण नगरवधू झाल्यानंतर सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांच्या आणि तिच्या भेटीमध्ये तिला तथागताचा सद्धम्म समजला. काय झालं? तथागत सम्यक संबुद्धाचा सद्धम्म क्षमाला समजल्यानंतर, खेमाला समजल्यानंतर खेमाने उशीर केला नाही. ती लागलीच तिथं सगळं काही घरदार सोडून राज दरबार जो होता ते सारं काही सोडलं तिने आणि तथागताच्या भिक्खुनी संघामध्ये सम्मिलित झाली आणि अभ्यास करू लागली, ध्यानमनन चिंतन करू लागली. काही दिवसानंतर विजयाला हे समजलं. आता विजया आणि क्षमा ह्या अशा मैत्रिणी होत्या की एक सेकंद सुद्धा एकमेकीला ते सोडत नव्हत्या है ना. म्हणजे ते नदीतला मासा जर बाहेर काढला आणि जमिनीवर ठेवला तर कशी तडफडतो तो, त्या पद्धतीनं त्या मासळीसारखी जर क्षमा विजयापासून अलग झाली किंवा विजया क्षमापासून अलग झाली तर त्या दोघींची मनाची अवस्था तशी व्हायची. सख्या मैत्रिणी है ना, प्रिय सखी असा शब्द बुद्ध काळात आपल्याला आढळून येतो. पण जेव्हा ही क्षमा भिक्खुनी झाली तेव्हा हिच्याही मनात असं वाटलं की माझी प्राणप्रिय सखी ही तथागताच्या भिक्खुनी संघामध्ये गेली. आता साहजिक आहे, हिला दीक्षा कोण दिली असेल?
भिक्खुनी संघातली पहिली अरहंत भिक्खुनी कोण? महाप्रजापती गौतमी. तर गौतमी मातानं या क्षमाला दीक्षा दिली. आता विजयापर्यंत ही बातमी आल्यानंतर तिच्याही मनाची अवस्था बेचैन झाली की जी सखी 2 मिनिटं जरी माझ्या डोळ्यानं दिसली नाही तर माझ्या मनाची अवस्था अशी होती, ती माझी सखी, माझ्यावरती माझ्या एवढंच प्रेम करणारी ती सखी एकाएकी मला सोडून का बरं गेली, असा तिने प्रश्न केला स्वतःच्या मनाला. आमचं एकमेकींवर एवढं जीव होतं, पण मलाही काही सांगितलं नाही तिने आणि ती अचानक निघून गेली. त्याचं कारण काय? या कारणाचा जेव्हा तिनं शोध घेतला तेव्हा तिला लक्षात आलं की महाप्रजापती गौतमीकडे जाऊन ही भिक्खुनी झालेली आहे आणि म्हणून हिच्याही मनात वैराग्याची भावना उत्पन्न झाली. हिला मात्र हे निश्चित स्वरूपात माहीत होतं की माझ्या सखीचं, माझ्या मैत्रिणीचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मी जर तिच्याजवळ गेली तर मला ती दीक्षा देईलच. काही लोकांवर आपला विश्वास असतो ना की तिथे गेल्यानंतर काम होईलच, है ना. तर अशा पद्धतीनं हिच्याही मनात तिच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आणि लगबगीनं साऱ्या गोष्टी काही सोडून जे काही सोबत लागेल अशा गोष्टी घेऊन ती क्षमाकडे गेली आणि क्षमाला जाऊन विनंती केली की माझे प्रिय सखी, मला सुद्धा तू अनुभवत असलेला पवित्र सद्धम्म अनुभवायचा आहे, आचरण करायचं आहे. हे काशाय वस्त्र मला सुद्धा घ्यायचं आहे, तू मला चिबर दे. तिथेच त्या विजयाची क्षमाच्या हातून दीक्षा झाली. क्षमाला कोणी प्रवचित केलं? महाप्रजापती गौतमीनं. मग ह्या दोघी जणी सुद्धा आता तपू लागल्या, धम्माच्या कार्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तपू लागल्या. आता जिची गुरु महाप्रजापती गौतमी आहे तिला काय कमी पडणार आहे? तिच्याकडे तर ज्ञानाचा खजिना होता. पण ज्ञानाचा खजिना जरी असला तरी विजयाला मात्र त्या गोष्टी समजून घेण्यासाठी फार उशीर लागला, है ना. आता क्षमा ही त्या दृश्यामुळे किंवा त्या दृष्टांतामुळे एवढी काय बदलून गेली की तिच्या रूपाबद्दल तिच्या मनात काहीच राहिलं नाही. म्हणून तिला पटापट काही गोष्टी शिकता आल्या. जरी ती उशिरा आली, जरीही भिक्खुनी संघामध्ये ती उशिरा आली, पण नंतर तिने प्रयत्न करून त्या साऱ्या गोष्टी मिळवून घेतल्या आणि ती मिळवल्यामुळे ती अरहंत झाली. आता अरहंत भिक्खुनीची ही शिष्या झाली विजया. आणि जेव्हा गेल्यानंतर तिने दीक्षा घेतली, प्रवचित झाली आणि तिथं ध्यान मनन चिंतन करत असताना तिच्या चित्ताची अवस्था बेचैन व्हायची विजयाच्या. म्हणजे ध्यानाला बसली की ध्यानाला बसल्याबरोबर तिथं चित्त भटकत होतं. कोणाचं चित्त भटकत नाही ध्यानाला बसल्यावर? साऱ्याचं चित्त भटकतं ना. मग विहारातून उठून ती बऱ्याच वेळेस रस्त्याने इकडे तिकडे फिरायची, है ना. रस्त्याने इकडे तिकडे फिरायची आणि पुन्हा जाऊन विहारात ध्यान करायची. आपल्याला थोडीशी डुलकी वगैरे लागली की आपण थोडेसे 2 पावलं चालून येतून पुन्हा बसतो ना ध्यानासाठी. त्या पद्धतीने ती फिरून यायची. पण ती खूप प्रयत्न करत होती, तिला काही मिळालं नाही. अशा अनेक प्रश्नांनी चित्तामध्ये तिच्या थैमान घातलं होतं आणि ती विचार करू लागली की माझी ही प्रिय सखी, आम्ही सोबत राहिलो, सोबत खेळलो, सोबत सगळ्या गोष्टी केल्या, पण ही माझ्या अगोदर आली आणि अरहत झाली, मला काय मिळत नाही, असा एक विचार तिच्या मनात येत होता. मग पुन्हा गुरुजवळ गेली. गुरु तिची क्षमा होती, जाऊन गुडघ्यावर बसली, वंदना केली, अभिवादन करून आपल्या गुरुला क्षमाला ती म्हणू लागली की मला हे काम फार अवघड चाललेलं आहे. जगातलं सगळ्यात मोठं काम आहे मनाला कंट्रोल करणं. ते काय साधं सुद्धा आहे का? नाही. आणि तेव्हा अरहंत भिक्खुनी क्षमानी या विजयाच्या चित्ताला सावरण्यासाठी तिने तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेल्या अनंत अशा धम्मस्कंदाचा उपदेश तिला दिला. त्या उपदेशामध्ये प्रामुख्याने 4 धातू, 6 आयतन, 4 आर्यसत्य, 5 बल, 7 बोधांग आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश होता. आता हे सगळं तिला शिकवल्यानंतर पुन्हा ती ध्यान मनन चिंतन करू लागली. 4 महाभूत म्हणजे काय बरं? या सगळ्या शिकवणुकीमुळे आणि तिने ती ध्यान मनन चिंतन केल्यामुळे ती अनंत झाली विजया. म्हणजे तिची शिकवण्याची पद्धत कशी असेल क्षमाची, है ना. महाप्रजापती गौतमीने तिला कसं शिकवलं असेल? त्या काळात पेन नव्हती, वही नव्हती, डायरी नव्हती, मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं, कॅम्प्युटर नव्हतं, लॅपटॉप नव्हतं. तरीही महाप्रजापतीनं शिकवलं
क्षमाच्या लक्षात राहिलं, क्षमाने शिकवलं, विजयानं पाठ केलं, विजयाच्या लक्षात राहिलं. त्या काळचे भिक्खू भिक्खूंनी उपासक उपासिकांना शिकवत असताना किंवा इतर त्यांच्या शिष्यांना शिकवत असताना ते मौखिक कमी आणि आचरणिक स्वरूपात जास्त त्याचा सराव करून घ्यायचे. म्हणजे 4 धातू सांगितले बस ध्यानाला. मग 4 धातू चित्तामध्ये कसे बघायचे किंवा शरीरामध्ये कसं बघायचं. आता जर तुम्हाला मी प्रश्न केला की तुम्ही कोण आहात, मिलिंद प्रश्न, तुम्ही कोण आहात? बरोबर आहे. तुम्ही कोण आहात, मी कोण आहे? नथिंग ना, काहीच नाही. तुम्ही आणि मी कोण आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू है ना. आता बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू. बौद्ध साहित्यातला अजरामर असलेला ग्रंथ मिलिंद प्रश्न. राजा मिनाइंडर म्हणतो नागसेनाला, नागशन तुम्ही कोण आहात? तुमच्या डोळेमध्ये नाक्ष नाही का? कान म्हणजे नाक्ष नाही का? नाक म्हणजे नाक्ष नाही का? तोंड म्हणजे नाक्ष नाही का? हात म्हणजे नाक्ष नाही का? हाताची बोटं म्हणजे नाक्ष नाही का? पाय म्हणजे नाक्ष नाही का? पायाची बोटं म्हणजे नाक्ष नाही का? डोक्याची केस म्हणजे नाक्ष नाही का? काय नाक्षण काय? राजाला उत्तर देतात, राजा मिलिंद, तू माझ्यापर्यंत ज्या रथानं आला तो रथ म्हणजे काय? मग रथाचा चाबूक म्हणजे रथ आहे का? रथाचा जू म्हणजे रथ आहे का? रथाची चाक म्हणजे रथ आहे का? रथाला बांधलेली दोर म्हणजे रथ आहे का? हा, रथ ज्यापासून बनला ते लाकूड म्हणजे रथ आहे का? राजा म्हणाला की हे एक नाव आहे, नाम आहे. संसारामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीला ओळखू यावं यासाठी दिलेलं ते विशेषण आहे, नाव आहे, है ना. मग नाव काही असू शकते, नाव अमरही असू शकते आणि नाव मरणारही असू शकते, नाव राजाचंही असू शकते, नाव भिकाऱ्याचंही असू शकते. तर हे फक्त नाव आहे, तुम्हाला आम्हाला दिलेलं नाव. रत्नदीप हे काय, इतर भिक्षू आहेत, पण या भिक्षूंमधून रत्नदीप म्हणतेला जर आवाज दिला तर फक्त रत्नदीपच येतील. आता 1000 भिक्षूमध्ये 4 रत्नदीप असेल तर 4ही येतील, है ना. मग ओळख काय, सातवाहन बुद्ध विहारातले रत्नदीप बनतेजी, मग एकच येईल. म्हणजे हे काय, हे नाम आहे, हे विशेषण आहे. म्हणजे याचा अर्थ क्षमाच्या माध्यमातून तिला या 4 धातूचा उपदेश देण्यात आला आणि क्षमाने तिला उपदेश देताना सांगितलं की विजया म्हणजे काय. विजया म्हणजे या अर्थाने आपण सगळेच जण, माणूस, स्त्री किंवा सत्व म्हणजे काय. सत्व म्हणजे काय, तर सत्व म्हणजे या शरीरामध्ये पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे आणि वायू आहे. जे काय ठोस पदार्थ आहेत. काय ठोस आहे शरीरामध्ये? हाडं आहेत, दात आहेत, नख आहेत, है ना. हे काय, ही पृथ्वी आहे ना. आप म्हणजे काय, पाणी. शरीरामध्ये पाणी किती आहे का नाही. तेज, उष्णता आहे ना शरीरामध्ये. आणि वायू, हवा. हवेशिवाय जगू शकत नाही. शरीर म्हणजे काय, हाडांचा पुंज आहे, हाड. हा, पुंज म्हणजे पुंजाना. आणि पुंजाना कशाला म्हणतो आपण? कचऱ्याला. आता बघा, म्हणजे मी म्हणजे कोण? कचरा. आणि तुम्ही म्हणजे कोण? कचरा. आता एवढ्या सुंदर पद्धतीने तिने समजावून सांगितल्यानंतर तिला कसं काय समजणार नाही बरं? तिला पटकन समजलं, है ना. आणि मग पुन्हा ती कामाला लागली. पुन्हा कामाला लागल्यानंतर आणखी 6 आयतन शिकवले. 6 आयतन, ज्याला सळायतन म्हणतात पालीमध्ये, है ना. 5 इंद्रियामध्ये एक मन आहे, म्हणजे ज्याला आपण डोळे, कान, नाक, जिवा, काया आणि मन म्हणतो, है ना. डोळा, कान, नाक, जिवा, काया, मन, शरीर, है ना. तर हे 6 आयतन सुद्धा तिला शिकवले आणि या 6 आयतनाच्या माध्यमातून सुद्धा ती आणखी खूप चांगल्या पद्धतीने काम करू लागली. आता या 6 आयतनावर काम करणं म्हणजे काय, ज्या शरीरामध्ये असा एकही व्यक्ती नाही आहे, तुम्ही आम्ही सारेच जण
शरीरामध्ये असा एकही अवयव आपल्याला आवडणारा नसतो, असं उदाहरण तुम्हाला दिसलं कधी? ते कसाही असू दे, काळा असू दे, गोरा असू दे, ढवळा असू दे, पांढरा असू दे, जांभळा असू दे, पण त्या कोणत्याही बाई माणसाला जर आपण म्हटलं की बाई तुझा एक हात दे बरं माय, ती त्याच हातानं एक देईल, पण हात काय देणार नाही, आहे ना? ती त्याच डोळ्यानं त्या हातानं मारल बुक्की डोळ्यावर, आहे का नाही? नाकावर बुक्की मारल. म्हणजे तुम्ही आम्ही सारेच जण आमच्या शरीराप्रती कसे आहोत? आसक्त आहोत, है ना? दोन गोष्टी आहेत इथे. विजयाला काय समजलं? म्हणजे डोळे, कान, नाक, जिवा, त्वचा, मन, काया, या 6 गोष्टीबद्दल तिला काय समजलं की ह्या 6 गोष्टी जरी माझ्याजवळ असल्या आणि त्या माझ्याच मालकीच्या असल्या तरी याचा मालक मी नाही आहे. घराचा मालक मी आहे, गाडीचा मालक मी आहे, गळ्यातल्या मंगळसूत्रातला मालक मी आहे, कानातलं जे आहे त्याचा मालक मी आहे, नाकातलं जे आहे त्याचा मालक मी आहे, पायातला आहे त्याचा मालक मी आहे. या साऱ्याचे मालक तुम्ही आहेत, आहे का रे? आता बघा विषय बघा किती सुंदर आहे. शरीराला सजवण्यासाठी जे काही आपण करू लागलो, हे कशासाठी करू लागलो बरं? म्हणजे आपण चांगलं दिसावं आणि लोकांनाही आपण चांगले दिसावं यासाठी. ते तेवढ्यापुरतं ठीक आहे. बुद्ध काय म्हणतात? शरीराबद्दल आसक्त असणे वेगळी गोष्ट आहे, शरीराची काळजी घेणं वेगळी गोष्ट आहे. शरीराबद्दल तुम्ही आम्ही आसक्त असल्यामुळे दुःख वाढत वाढत जातात. पण एक गोष्ट जर तुम्हाला आम्हाला समजली सळायतनाचा अभ्यास करता करता की या शरीरामध्ये असलेले हे 6 आयतन जरी माझ्या शरीरामध्ये असले तरी त्याच्यावर माझा अधिकार कुठल्याच स्वरूपातला नाही आहे. विशेषतः मन कोणाच्याच मालकीचं नाही आहे. तुमचं मन, माझं मन, जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं मन ते कोणाच्याच मालकीचं अजिबात नाही आहे. तर हे 16 येतन तिला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं क्षमानी समजावून सांगितले. नंतर 4 आर्य सत्य, है ना? 4 आर्य सत्य. पहिले आर्य सत्यामध्ये 12 प्रकारचे दुःख आहेत, ते माहित आहे तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे या शिकवणुकीच्या आधारावरती एक विजया म्हणजे जी ध्यान करत असताना विहारातून बाहेर रस्त्यावरती फिरायला जायची, तिला जमायचं नाही बिचारीला, पण क्षमाच्या प्रवचनामुळे तिच्या या सगळ्या मनातल्या कुविचारांपासून तिची मुक्तता झाली आणि तिला ह्या साऱ्या गोष्टी समजल्या. तिने 4 आर्य सत्य सांगितले क्षमाने. तिच्या भाषेत तिनं 4 आर्य सत्य सांगितले. त्यात 12 प्रकारचे दुःख आहेत. कोणते कोणते? जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, व्याधी बी दुःखा, मरणम बी दुःखा, अपियो संपयोगो दुःखा, पियो उपयोगो दुःखा, यंपिंचंग न लभंती तंगपी दुःखा. संख्येचा विचार केला, संख्यितेन पय्य उपादान स्कंदाबी दुःखा. संख्येचा विचार केला तर 5 स्कंद दुःख आहेत. 4 महाभूत आणि 5 स्कंदापासून माणसाच्या शरीराची उत्पत्ती आहे. 5 उपादान स्कंदामुळे जे शरीर बनलेलं आहे, रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान. तर या 5 उपादान स्कंदाला आणि 7 प्रकारच्या दुःखांना म्हणजे 7 आणि 5 12 प्रकारच्या दुःखांना क्षमाने विजयाला अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं. पुढे तिनं आणखी तिला सांगितलं की दुःख समुदय. हे दुःख का बरं होऊ लागलं बरं? हे दुःख का बरं होऊ लागलं? 12 गोष्टी समजून नाही घेतल्या ना. मग या 12 गोष्टीची उत्पत्ती कुठून झाली? याचा समुदाय कसा झाला? याचा पुंज कसा तयार झाला? है ना? एका झाडाला एकच मूळ असते का? असंख्य मुळं असतात. जेवढं झाड जुनं तेवढे त्याच्या मूळ दूर खोल गेलेले असतात. तर यामुळे कामतन्ना भवतन्ना विभवतन्ना, कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा, या 3 तृष्णाच्या अंतर्गत जे काही संस्काराच्या स्वरूपामध्ये विचारांच्या मुळा मनामध्ये गाडून ठेवलेल्या आहेत. अनेक जाती संसारं संधा विसंग निबिसंग दह कारकं गवे संतु दुःखा जाती पुनंग पुनंग. है ना? पुन्हा झाड कापलं मूळ राहिलं, पुन्हा झाड झालं, झाड कापलं मूळ राहिलं, पुन्हा झाड झालं.
तसं एक विचार कापला दुसरा विचार तयार झाला, एक विचार सोडला दुसरा विचार सोडला आला, एक आसक्ती सोडली दुसरी आसक्ती आली, तर ह्या तीनही तृष्णा त्यांनी तिने खूप चांगल्या पद्धतीने विजयाला समजून सांगितल्या. 12 प्रकारचे दुःख, 3 प्रकारच्या तृष्णा, या 3 तृष्णेच्या जाळ्यातून माणसाचं चित्त बाहेर येतं. आणि जेव्हा बाहेर येतं ते कशाच्या आधारावर बाहेर येतं? त्यागो पटिनिस्सगो अनालयो मुक्ती म्हणजेच निब्बाण. येऊ लागलं लक्षात? काय शिकवलं क्षमाने? तर निर्वाण सांगितलं. तिसरं आर्य सत्य. तिसरं आर्य सत्य म्हणजे साऱ्या गोष्टी जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा चित्ताची अवस्था निर्माणाची होती, सुखाची होते, आणि ते सुख टिकणार आहे. मग हे कशाच्या आधारावर प्राप्त करायचं आहे? मग आर्य अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. तर हे सुद्धा तिला खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. पुढे या क्षमाने 5 प्रकारचे बल सांगितले. मी सांगितलं ना तुम्हाला 5 प्रकारचे बल, याच्या अगोदर सांगितलेले आहेत. कोणाकोणाला आठवते माहित नाही, पण सांगितलेले आहेत. 5 प्रकारचे बल कोणते आहेत? श्रद्धा बल, वीर्य बल, स्मृती बल, समाधी बल आणि प्रज्ञा बल. ही बल आहेत. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा हे 5 प्रकारचे बल आहेत. बोलायला लवकर बोलल्या जातात, ऐकायलाही बरे वाटतात, समजून घ्यायला आणि आचरणामध्ये आणायला फार कठीण आहेत. 5 प्रकारचे बल आहेत. आणि चित्ताची अशा पद्धतीची अवस्था निर्माण झाली की माणूस एवढा काही बलवान होऊन जातो की त्याच्या जीवनातल्या कुठल्याही संकटाला तो छेदून अरहत पदापर्यंत तो त्याच जन्मी जातो. हे 5 बल चित्तामध्ये उत्पन्न झाल्यानंतर लक्षात. 5 प्रकारचे बल, 7 बोधांग. एक बोधांग तुम्हाला माहीतच आहे. गेल्या 8 दिवस आपण ते बोधांगच पाहत होतो मागच्या काही दिवसामध्ये, है ना. त्यातलं स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रक्षब्धी, समाधी आणि उपेक्षा हे 7 बल. हे 7 बोधांग, 7 बोधांग तिला शिकवले. आणि हे सगळं शिकल्यामुळे आता बघा, एका महिन्याची गोष्ट आहे. आपल्याला फक्त सांगण्यासाठी 7 बोधांग 8 दिवस लागले होते. किती? 8 दिवस. म्हणजे त्या एका बोधांगावरती 1.5 तासाचं प्रवचन आहे. एका बोधांगाला 2 दिवस लागले. म्हणजे शिकवायला जर हे 2-2 दिवस लागत असतील तर त्या काळातल्या लोक ऐकल्याबरोबर ते कामाला लागायचे. म्हणजे त्यांच्या चित्ताची अवस्था किती सुज्ञ असायची बघा, है ना. म्हणून तो ते बुद्ध काळात जन्मले ना. म्हणजे हाडा मासांचा बुद्ध हयात असताना तेव्हा ते जन्मलेले आहेत. म्हणजे त्यांचे ते पुण्यकर्म आहेत. ते या साऱ्या चिंतनामुळे, हा चिंतनाचा विषय आहे, आचरणाचा विषय आहे. या सगळ्या चिंतनामुळे, आचरणामुळे, ध्यानाच्या सरावामुळे तिने फार कमी वेळामध्ये 3 प्रकारच्या विद्या, बौद्ध धम्मामध्ये असलेल्या 3 प्रकारच्या विद्या ह्या विजया भिक्खुनीला प्राप्त झाल्या. या 3 विद्या प्राप्त करणाऱ्यालाच आम्ही अरहत म्हणत असतो. कोणत्या विद्या प्राप्त होतात? रात्रीच्या एकदा ध्यान मनन चिंतन करत असताना ती अरहत झाली. अरहत झाली म्हणजे काय? चित्तातले 10 बंधनं तुटले. आणि 10 बंधनं तुटल्यामुळे एका रात्री ध्यान करत असताना तिच्या चित्ताची जी काय अवस्था होती त्या चित्त अवस्थेमध्ये 3 विद्या प्राप्त केल्या तिने. रात्रीच्या पहिल्या प्रहारामध्ये तिने तिच्या पूर्वजन्मीच्या सगळ्या काही जन्मांचं दर्शन घेतलं. रात्रीच्या पहिल्या प्रहारामध्ये तिनं काय केलं? तिचे काही ज्याच्या अगोदर जे काही जन्म झालेले आहेत ते 6 जन्म तिला समजले. तिचे बुद्धांना समजले होते. अरहंत भिक्खुनीला नाही, परिचित्त म्हणजे दुसऱ्याच्या चित्तामध्ये काय चाललं ते, याला पूर्वजन्म ज्ञान म्हणतात. तर पूर्वजन्माचं ज्ञान रात्रीच्या पहिल्या प्रहरी हिला मिळालं. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी दिव्य चक्षु तिला प्राप्त झाले. यस, साधू सुखी हो. दिव्य चक्षु तिला प्राप्त झाले रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी.
आणि रात्रीच्या तिसऱ्या प्रहरामध्ये तिच्या चित्तातला अंधकार पुंज सगळा काही जळून खाक झाला. म्हणजेच तिने चित्तातली अविद्या ही नष्ट करून टाकली. आता चित्ताची जी अविद्या आहे, चित्ताची अविद्या बौद्ध धर्मातल्या 4 सर्वश्रेष्ठ पदातील जे काय अर्हत पद आहे, त्या अर्हत पदामध्ये शेवटी जर काय चित्तातून निघत असेल तर ती अविद्या निघत असते, है ना. अज्ञान. बरं, कशा संदर्भातलं अज्ञान असतं चित्तामध्ये? तर 4 आर्य सत्याच्या संदर्भात असलेला अज्ञान. तर तिने ते सुद्धा मिळवलं. म्हणजे या रात्रीच्या 4 प्रहरामध्ये आपली विजया त्या काळी अर्हत झाली. क्षमाने शिकवलेल्या या सगळ्या धम्माच्या आधारावरती तिला अर्हत पद मिळालं आणि ते फक्त एका रात्रीमध्ये तिने प्राप्त केलं. आत्ता बघा किती चित्ताची शुद्ध अवस्था असते. 10 बंधनं तुटत गेली. शेवटीचं अविद्या नावाचं बंधन तिने तोडलं आणि तिने अर्हत झाल्याबरोबर एक गाथा बोलून दाखवली. अर्हत झाल्याबरोबर तिचे पहिले शब्द काय होते? अर्हत झाल्याबरोबर ती म्हणाली, पदनं चपलं चित्तं दुरखं दुनिवार्यं उजुं करोति मेधावी उसुकारो वते जनन. धम्मपदातली ही अतिशय सुंदर गाथा आहे. हिचा अर्थही तेवढाच छान आहे. चित्त हे क्षणिक आहे. चित्त कसं आहे? चंचल आणि चपल आहे. पदलं चपलं चित्तं दुरखं दुनिवार्यं उजुं करोति मेधावी. म्हणजे मेधावीलाच ते चित्त समजतं. चित्त कसं आहे? क्षणिक आहे. त्याच्यावर आपला अधिकार काही चालत नाही. ते मनाचा राजा आहे, ते इंद्रियाचा राजा आहे. म्हणजे चित्त कसं आहे? क्षणिक आहे आणि ते चंचल चपल आहे. हातात नाही येणार आहे, समजणारं नाही आहे, हातात नाही येणार आहे. पण अशाही चित्ताला प्रज्ञावान मेधावी व्यक्ती, अशा चित्ताला प्रज्ञावान मेधावी व्यक्ती म्हणजे अर्हत भिक्खुणी विजया, अर्हंत झाल्यानंतर तिच्या मुखातून निघालेली ही गाथा आहे. ती म्हणाली की मेधावी आणि प्रज्ञावान लोकच या चित्ताला समजून घेऊ शकतात आणि या चित्ताला वश करू शकतात. चित्ताची अवस्था कशी आहे? ती जेव्हा ध्यानाला बसली होती तेव्हा तिच्या चित्ताची अवस्था कशी होती? बेचैन होती. चित्तामध्ये आश्रव होते ना, अविद्या होती. सक्काय दिट्टी, विचिकित्सा, शीलवत, परामर्श, साऱ्या गोष्टी तिच्या चित्तामध्ये होत्या. आणि चित्तामध्ये ह्या साऱ्या गोष्टी असल्यामुळे चित्ताची अवस्था नदीतून काढलेल्या मासोळीप्रमाणे, ती मासोळी नदीतल्या पाण्यातली काढायची आणि जमिनीवरती ठेवायची. जमिनीमध्ये पाण्यामध्ये राहणाऱ्या मासोळीला ज्या पद्धतीनं जमिनीवरती तिची अवस्था होते ना, तशी चित्ताची अवस्था झाली होती. त्या चित्ताला आश्रवातून मुक्त करण्यासाठी जेव्हा ती ध्यानाला बसायची तेव्हा तिच्या चित्ताची तशी अवस्था व्हायची. आणि म्हणून या आधारावरती तिने जेव्हा क्षमाकडून तथागत सम्यक संबुद्धांचा दुःखमुक्तीचा महान असा उपदेश ऐकला तेव्हा ती अर्हत झाली, तेव्हा ती जीवनमुक्त झाली. आणि तिने बौद्ध धर्मामध्ये असलेल्या थेरी गाथामध्ये तिचं नाव लौकिक झालं, तिचा खूप सन्मान झाला, तिचा गौरव झाला. आणि अर्हंत झाल्यानंतर आपला आयु संस्कार सोडेपर्यंत तिने अनेक भिक्खुनी तयार केल्या. गावागावात जाऊन तिने अनेक भिक्खुनी तयार केल्या आणि आपलं सर्वस्व बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी तिने पणाला लावलं. तर म्हणून माय माऊल्यांनो, आपणही तथागतांच्या या पवित्र सत्यवचनावरती श्रद्धा ठेवून ते सत्यवचन आपल्या आचरणामध्ये आणून आपणही दुःखमुक्त होण्याचा वारंवार प्रयत्न करावा. कारण याच संपूर्ण धम्माच्या स्कंदांच्या आधारावरती तुम्ही आम्ही दुःखमुक्त होणार आहोत. आपणही आपल्या आयुष्यामध्ये, उर्वरित राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण या अरहंत भिक्खुणी विजयाचा आदर्श आपल्या मनावरती विजय प्राप्त करण्यासाठी आपण घ्यावा, अशी एक मंगल मैत्री आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपणास उपदेश न देता सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर परिसरामध्ये उपस्थित आपण सर्व उपासक आणि उपासिकांनो, आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री.
विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री. आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सप्रेम जय भीम.